नमस्कार, मी मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, हिवाळा थंडी आता संपत आलेली आहे. म्हणजेच शेवटचे दिवस उरलेले आहेत आणि त्यामुळं थंडी स्पेशल पदार्थ आपण करणार आहोत. आज मी करते आहे गाजराच्या तिखट मिठाच्या पुऱ्या. चला तर आपण साहित्य पाहूया. प्रथम इथं मी एक वाटी गच्च भरून गाजराचा किस घेतला आहे. गाजरं मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि ती खिसून घेतलेली आहेत. तुम्ही बारीक चिरून ती मिक्सरमध्ये पण काढून घेऊ शकता. 2 ते 3 चमचे आवडीप्रमाणे तीळ घेतलेले आहेत. इथं धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे. चवीप्रमाणे सेंदो मीठ घेतलेलं आहे. ओवा मी हातावर चोळून घेतलेला आहे, 1 चमचा आहे. 1 चमचा चिली फ्लेक्स आहेत आणि पाव चमचा हिंग घेतलेला आहे. इथं मी 2 चमचे डाळीचं पीठ आणि 2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे. आपल्या पुरीमध्ये थोडासा आंबटपणा हवा आहे म्हणून इथं मी आमचूर पावडर घेतलेली आहे. इथं 4 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 5-6 कडीलिंबाचे पानं, आणखीन अर्धा इंच आल्याचे तुकडे बारीक करून घेतलेले आहेत. आणि आपल्या सर्वांची आवडती कोथिंबीर, जिचा स्वाद खूप छान येतो, ती घेतलेली आहे. इथं मी गाजर कच्चंच वापरणार आहे, परंतु आपली पुरी चांगली लाटता यावी ह्याच्यासाठी मी गाजर मिक्सरमध्ये काढून घेऊन ते बारीक करून घेणार आहे. ह्याच्यामध्ये हिरवी मिरची, आलं आणि कडीलिंबाची छोटी पानं घालून घेते आहे. हे मी मिक्सरमधून बारीक करून घेते आहे. हे बघा, आपण गाजर मिक्सरमधून बारीक करून घेतली आहेत म्हणजे आपल्याला पुऱ्या करताना अजिबात त्रास होणार नाही आहे. गाजरामध्ये ए विटॅमिन आणि सी विटॅमिन भरपूर असते, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आपले डोळे, त्वचा, केस यांच्यासाठी हे गाजर अत्यंत उपयुक्त आहेत. याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, फायबर्स असतात, त्यामुळे पचनाला पण ते चांगलं आहे. गाजराचा ग्लायसेमिक इंडेक्स पण कमी आहे, त्यामुळे गाजर डायबिटीसमध्ये पण थोड्या प्रमाणात खाल्ले तरी चालते. गाजरामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम असतं, त्यामुळं ते हृदयाचं आरोग्य चांगलं राखतं. गाजरामध्ये कॅरोटीन नावाचा घटक असतो, जो आपल्याला कॅन्सरपासून लढण्यासाठी मदत करतो. आपण कच्ची गाजरं वापरली आहेत, कारण कच्च्या गाजरामध्ये हे सर्व घटक चांगल्या प्रकारे टिकून राहतात. तुम्ही गाजरं वाफवून घेऊनसुद्धा करू शकता. आता इथं मी धने जिरे पूड, गरम मसाला, आणखीन लाल तिखट घालते आहे. चिली फ्लेक्स, हातावर चोळून घेतलेला ओवा आणि हिंग घालते आहे. तीळ जे थंडीमध्ये अत्यंत उपयुक्त आहेत आपल्या शरीरासाठी, ते ह्याच्यामध्ये मी घालते आहे. ह्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. थोडीशी आमचूर पावडर आंबटपणा यासाठी घातली. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. कोथिंबीर घालून घेते आहे. हे सगळं मी एकत्र करून घेते आहे. आपल्या मसाल्यामुळं गाजराला पाणी सुटलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये 2 चमचे बारीक रवा कुरकुरीतपणा येण्यासाठी आणि 2 चमचे बेसन पीठ खुसखुशीत होण्यासाठी म्हणून घालते आहे. कणिक घालून घेते आहे. थोडी थोडी करून घालायची आहे. या मिश्रणात जेवढी बसेल तेवढीच घालायची आहे. आपला गोळा अजून सैल आहे, थोडंसं पीठ लागणार आहे.
आपलं पीठ घट्ट असं मळून झालेलं आहे. मी घेतलेली कणिक सगळी लागलेली आहे आणि अजून 2 चमचे कणिक मला थोडीशी जास्त लागलेली आहे. थोडासा तेलाचा हात लावते आणि आपलं तेल तापेस्तोपर्यंत हा गोळा मी झाकून ठेवते. गोळा मी झाकून ठेवते. पीठ आपण छान मळून घेतो. मी लाटून घेतलेली आहे. सगळ्या पुऱ्या सारख्या आकाराच्या पाहिजे असतील तर वाटीनं किंवा झाकणानं त्या कापून घ्या, म्हणजे सगळ्या एकसारख्या दिसतील. पोळपाटावर तुम्हाला वाटलं तर थोडंसं तेल लावून घेऊ शकता तुम्ही. आपली पुरी किती छान दिसते बघा. रंग खूप सुरेख आलेला आहे. लहान मुलं गाजरं खात नाहीत, त्यामुळे त्यांना अशा पद्धतीनं जर आपण गाजर खायला दिलं तर त्यांच्या आरोग्यावर नक्कीच चांगला परिणाम होईल. तुम्ही अशी मोठ्या आकाराची पण पुरी करू शकता. तेल आपलं छान तापलंय. हे बघा, आपली टम्म फुललेली पुरी तयार झाली आहे. तेल निसकून घ्यायचं आहे, नाहीतर तुम्ही टिश्यू पेपरवर ठेवू शकता. हे बघा, आपली पुरी मस्त फुगली. अशा अजून 2-3 पुऱ्या मी तळून घेते. त्याच पिठाचा मी पराठा केला आहे. ज्यांना तळलेले पदार्थ खायचे नाही आहेत, तेल खायचे नाही आहे, पण तूप चालते. मी आता वरून आणि खालून तूप लावून छान असा गाजराचा पराठा केला आहे. खरपूस असा मस्त पराठा झाला आहे. काढून घेते आणि दुसरा एक करून घेते. तूप ऑप्शनल आहे, तुम्ही न लावता पण करू शकता, पण पराठा म्हटल्यावर तूप हवंच. तुपाशिवाय मजा नाही पराठ्याला. हा पण पराठा तयार झाला आहे. हा पण मी काढून घेते आहे. अशा प्रकारे एकाच पिठापासून आपण चटपटीत, खुसखुशीत, कुरकुरीत गाजराची पुरी केली आहे. आणखीन 2 पराठे केलेले आहेत, ते पण तितकेच रुचकर आहेत, स्वादिष्ट आहेत. अशा रीतीने आपल्या गाजराच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. दिसतात किती छान, रंग किती सुंदर आला आहे. यामधले तीळ पण दिसत आहेत. ह्याच्याबरोबर मी पुदिना आणि कोथिंबीर ह्याची चटणी दिलेली आहे. आमच्या या चॅनलवर
राजगिराच्या पुऱ्या, लाल भोपळ्याच्या तिखट मिठाच्या पुऱ्या ह्या पण रेसिपीज उपलब्ध आहेत, त्या तुम्ही नक्की बघा. त्याच पिठाचे मी 2 पराठे केलेले आहेत. ज्यांना तेल खायचं नाही आहे जास्त पण तूप चालते त्या लोकांनी अशा प्रकारे पराठा करून खावा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय कळवा. लहान मुलांना गाजर आवडत नाही, त्यामुळं अशा रीतीनं त्यांना गाजराचे पदार्थ करून घालणे हे खूप हितावह आहे. आपल्या प्रतिक्रिया कळवा, म्हणजे मला माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचला आहे की नाही कळेल. धन्यवाद.